सर्वांना नमस्कार. मी मीनल गरणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव. महाराष्ट्र पहिलं राज्य होतं ज्यांनी पंचायत राजला सिद्ध केलं आणि आज महाराष्ट्र परत एकदा पहिलं राज्य झालंय जे की समृद्ध पंचायत राजला साध्य करतोय. सर्वांना नमस्कार एकदा परत सगळ्या सरपंच बांधवांना, ग्रामसेवकांना, की उद्या एक चांगली पहल आहे. उद्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही योजनेची सुरुवात आपण करत आहोत. माझी सर्वांना विनंती राहील, आधी सगळ्या सरपंच बांधवांना, की तुम्ही तुमच्या ग्रामसभेला जास्तीत जास्त लोकांना बोलवा. फक्त कोरोना नाही, पण जेवढे लोक गावात येणं शक्य होईल तेवढ्यांना बोलून आपण ही योजना नेमकी काय आहेत आणि गाव म्हणून, एक समाज म्हणून, एक समूह म्हणून आपण या योजनेचे उद्दिष्ट साध्य कसं करू शकतो यावर उद्या नक्की चर्चा करावी. दुसरा माझा मेसेज आहे माझ्या ग्रामसेवक बांधवांना, की तुम्ही ग्रामपंचायतचे सचिव असतात. तुम्हाला ही नेमकी तेवढी जबाबदारी आहे जेवढी सरपंचांना आहे. तुम्ही सुद्धा गावात दवंडी फिरलेला आहे, प्रभात फेरी सुद्धा फिरवलेली आहेत. पण आता नेमकं यंग मुलांना, मुलींना त्या ग्रामसभेत बोलून ह्या योजनेची माहिती किंवा या योजनेत पुढे भविष्यात येणारी 4 महिन्यात होणारं काम त्याच्याबद्दल नेमकी डिटेलमध्ये माहिती द्या. आणि तिसरी विनंती आहे माझी, मेसेज आहे सगळ्या गावकऱ्यांना. ही जी योजना आहे त्याचा एकमेव उद्दिष्ट आहे की गावात प्रत्येक संस्थेला समृद्ध करायचं आहे. अंगणवाडी असली तर त्याला रंगरंगोटी करून त्याला समृद्ध करायचं, डिजिटल करायचं. शाळेला आरो लावून समृद्ध करायचं, रंगरंगोटी करायची, डिजिटल करायचं. ग्रामपंचायतीला सोलर करायचं, रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं, ते करायचं. शेत असले तर शेतला हरित करायचं, वनराई बंधारे करून पाणी कसं शिस्तील यावरही चर्चा करायची आणि नियोजन करायचं. ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुने अद्ययावत करायचे, CCTV लावायचे, वॉटर बजेट ताळेबंद जे असतो पाणीचं तेही सिद्ध करायचं. मग माझी विनंती राहील फक्त यामुळे नाही की योजना चांगली आहे, पण यामुळेही की 1902 पुरस्कार या योजनेत आहे. 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 40 लक्ष, 50 लक्ष असे भरपूर पुरस्कार या योजनेत राहणार आहे. आणि माझी इच्छा आहे प्रशासक म्हणूनही, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही, की माझं जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्हा परिषदेला सर्वात जास्त पुरस्कार याच्यात भेटले पाहिजे. तर परत एकदा विनंती आहे सगळ्यांना, की या योजनेला उत्साहाने राबवू आणि जे आमचे मुख्यमंत्री महोदय आणि माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांचा एक संकल्प आहे त्यालाही साध्य करून दाखवू. धन्यवाद.